अजित पवार साहेबांना विमानातून उडी मारली. 6वा व्यक्ती अजित पवार होय. हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित पवार जिवंत आहे. कळलं का? हा व्हिडिओ पूर्ण बघा. खोटं वाटत असेल तर चालले जा, तुमच्याकडे हा व्हिडिओ नाही आहे. जो अजित पवारवर प्रेम करत असेल आणि अजित पवारचा घात झाला की अपघात झाला, अजित दादा जिवंत आहे की नाही, विमानातून 6व्या व्यक्तीने उडी मारली, तो कोण होय, काय होय, त्याला हे जाणून घ्यायचं असेल तर त्याने हा व्हिडिओ बघा. ज्या विमानात अजित दादा बसले होते, बारामतीच्या विमानामध्ये अजित दादा बसले होते. VSR कंपनीच्या अजित दादा VSR कंपनीच्या विमानात बसले. त्याच्या संग किती जण होते? 5 ते 6 जण होते. त्याचा व्हिडिओ फुटेज आहे का आपल्याकडे? सीसीटीव्ही फुटेज आहे काय? का अजित दादा कोणत्या कपडे घातले होते, कुठला ड्रेस घातला होता, त्याच्या संग किती सहकारी होते, त्याचे चेहरे पाहिले का आपण फ्लाईट मध्ये बसताना? पाहिले काय? मग त्याचा प्रूफ आपल्यापाशी नाही आहे. कशावरून म्हणाल तुम्ही अजित दादा विमानात बसले? कशावरून म्हणाल अजित दादा विमानात बसले? अजित दादा विमानात बसले नसल, अजित दादा विमानात बसलेच नसल तर समजा अजित दादा विमानात बसले तर बारामतीच्या तालुक्यामध्ये एका सरपंच आले का पोलीस पाटलाला होय, तर विमानातून उडी मारताना कोणतरी दिसलं का? अजित पवार साहेब उडी मारताना का पायलट होय? कारण अजित पवार साहेब विमानात बसताना आपण व्हिडिओ बघितला काय? का कुठला ड्रेस घातला होता त्यांनी, कुठले कपडे घातले होते, काय घातलं होतं माहितीये का आपल्याला? नाही माहिती आहे ना. मग तो म्हणून राहिला निळा पॅन्टवाला उडी मारणारा आम्हाला 15 सेकंदासाठी दिसला. तो कोण असेल? तो अजित पवार आहे. अजित पवार असेल तर जिवंत आहे. मग अजित पवार साहेब आहे ना. त्याचा पायलट असेल तर उडी मारणारा कोण आहे? नक्की कमेंट करू सांगा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे. अजित पवार साहेब जिवंत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तुम्हाला, एक आजोबा एका बसमध्ये बसलेले आहे आणि ते सांगत आहे की अजित पवार साहेब जिवंत आहे. अजित पवार साहेब जिवंत आहे का? 6वा व्यक्ती अजित पवार होय का उडी मारणारा? असल तर मग अजित पवार कुठं आहे? अजित पवार कुठं आहे? का त्यांना किडनॅप केलं? कारण अजित पवार साहेबांचे सीसीटीव्ही फुटेज नाही आपल्यापाशी. अजित पवार साहेबांचे व्हिडिओ कुठले नाही आपल्यापाशी. जेव्हा विमानात चढताना त्याच्या संग किती जण बसले, 5 जण बसले की 6 जण बसले? 6 जण बसले. ते 6वा व्यक्ती कुठं आहे? मग तो जो विमानातून उडी मारणारा व्यक्ती तो कुठं आहे? काही मालूम आहे आपल्याला? काही मालूम आहे का? नाही ना. मग कशावरून म्हणाल तुम्ही अजित दादा विमानात बसले? काही पुरावा आपल्यापाशी? अजित दादा विमानात बसले, ठीक आहे. तर 6 जण बसले की 5 जण बसले होते? 6 जण बसले ना. मग 6वा व्यक्ती कोण होय उडी मारणारा? अजित पवारच असन, नाही तर मालक असन. चालक पालक कायले चालक कोण होऊ शकते? नक्की कमेंट करू सांगा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. अजित पवार साहेब हा व्यक्ती राजकारणातला शहंशाह होता आणि तो व्यक्ती ला घात केला का, त्याचा अपघात केला, काय केला अद्याप मालूम नाही. तर विचार करा तुम्ही, तो विमानातून उडी मारणारा व्यक्ती अजित पवारच असं मला असं वाटते बा. तुम्हाला वाटते काय? नक्की कमेंट करू सांगा. मला तर असं वाटते अजित पवारच विमानातून उडी मारणारा. तुम्हाला वाटते काय? तुम्हाला वाटते काय? नाही. कसं वाटणार? विश्वासच बसत नसेल तर. पण जोपर्यंत हा 6वा व्यक्ती आपल्याला भेटत नाही, सापडत नाही, तोपर्यंत अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे माहित होणार नाही. आणि खरंच अजितदादा विमानात चढले काय, याचा सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळाला ना, खोटं नाही सांगत तुम्हाला, की याची ह्या अजितदादाचा जो घात केला की अपघात केला याची जी स्टोरी आहे ना, याची पलताच पालाट होऊन जाईल. कारण विमानात बसताना जे व्हिडिओ सापडले ना आपल्याला, सीसीटीव्ही फुटेज सापडले ना, त्याच्यामध्ये हे माहित पडणार 6 जण बसले होते की 5 जण बसले होते हे
आणि आपल्याला हे माहित पडणार का अजितदादांना कुठल्या प्रकारचा ड्रेस घातला होता. कळलं का? हे माहित पडणार आपल्याला. मेन म्हणजे हे आहे की अजित पवार साहेबांनी ड्रेस कुठला घातला होता, काय घातला होता, हे माहित पडलं ना आपल्याला. कारण त्यांनी म्हटलं ना की आम्हाला मृतदेह सापडले 5, त्या मृतदेहामध्ये अजित पवारची ओळख अशी निर्माण झाली की त्यांच्या हाताला घड्याळ होती. अगोदर हे सांगितलं, नंतर सांगितलं कपड्यावर ओळख झाली. खरं आहे की खोटं आहे काही मालूम नाही, का फसवण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रातल्या जनतेला, भारतातल्या जनतेला, मला ठाऊक नाही. पण तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय की अजित पवार साहेबांनी इमारत उडी मारली असेल का? मारली असेल तर मग कुठं आहे ते, का त्यांना जनावरांना खाल्लं? त्यांना काय वाटते तुम्हाला? दाल में कुछ काला आहे ना भाऊ, तेच सांगत आहे मी तुम्हाला. दाल में कुछ काला आहे, त्या कारणामुळे अजित पवार साहेबांचा घात केला की अपघात केला हे अद्याप मालूम नाही. पण माझं एकच म्हणणं आहे, अजित पवार साहेबांनी उडी मारली का इमानातून, की चालकानं मारली? इमानातून उडी मारणारा कोण होय, कोणता व्यक्ती आहे, कोण आहे तो? ज्या विमानात अजितदादा बसले होते आणि विमानातून उडी मारणारा कोणता व्यक्ती आहे तो? चालक होय का अजित दादा होय, अजून कोणी होय? जोपर्यंत व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत अजितदादाचा घात झाला की काय झाला काय नाही हे माहित होणार नाही. अजितदादा खरंच विमानात बसले काय? आणि लोकांच्या मनात हे आहे की अजितदादा हिरव्या कलरच्या विमानात बसले होते, लाल कलरचं विमान फुटलं होतं बारामतीमध्ये. काय म्हणाल तुम्ही? म्हणजे अजित पवार साहेब हिरव्या कलरच्या विमानात बसले, लाल कलरचं विमान फुटलं बारामतीत. काय आहे नक्की कमेंट, काय झोल झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजित दादांचं गुड रहस्य आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जे रियालिटी आहे हे आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल, तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर मिळणार नाही. आणि अजितदादांचा घातवंत कोण आहे काय नाही आपल्या चॅनलवर येणार. तर प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट करा नक्की की अजितदादाचा घात कोणी केला, कोणावर संशय आहे तुम्हाला. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.